सो हे जे तुम्हाला समोर मोठं असं हॉटेल दिसत आहे, हेच ते हॉटेल आहे आणि हे माझं ड्रीम हॉटेल आहे. मी एका कोरियन सिरियलमध्ये हे हॉटेल पाहिलं होतं आणि तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की या हॉटेलमध्ये आपण एकदा तरी जायचं, इथे राहायचं आणि ते काय काय आहे सगळं बघायचं. सो फायनली तो दिवस आला आहे आणि फायनली ती माझी इच्छा पण पूर्ण होणार आहे. पण अमेरिकेत ह्या गोष्टींसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. सो चला, आज आमच्या ट्रिपचा सेकंड डे आहे आणि आम्ही आता ह्या हॉटेलमधून चेकआउट करतोय आणि आता मी दुसऱ्या हॉटेलला जाणार आहे. सो तुम्हाला मी दाखवेनच की कोणत्या हॉटेलला जाणार आहे, पण चेक इनसाठी आता थोडा वेळ आहे कारण इथे चेक इन टाईम 3 वाजता असतं. सो आता आम्ही 11 वाजता इथून चेकआउट केलेलं आहे. सो आम्हाला थोडा वेळ टाइमपास करावा लागतो. सो इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे दुसरं, काल एक मी तुम्हाला दाखवलं, आज एक दुसरं इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही जाणार आहोत आणि तिकडे आता थोडं ब्रेकफास्ट वगैरे करू आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या नवीन हॉटेलवरती शिफ्ट होऊ. सो चला मग जाऊया आता आपण इथल्या दुसऱ्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि बघूया ते पण कसं आहे. सो स्टे ट्यून. लास वेगसमधल्या आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि ते बघू शकता की आम्ही ऑर्डर केलं आहे मैसूर मसाला डोसा आणि टी अजून आलेला नाही आहे. सो येईल थोड्याच वेळात. तर लास वेगसमधलं हे इंडियन रेस्टॉरंट आहे, ते बरेच मेनू उपलब्ध आहेत. म्हणजे आम्ही बघितलं तिकडे स्क्रीनवरती त्यांनी मेनू लावलेले आहेत. भरपूर म्हणजे आपल्या सगळ्याचे स्नॅक्स, वडापाव, इडली, सांबार, बिर्याणी वगैरे सगळे इंडियन मेनू इथे अवेलेबल आहेत. आणि याचे प्राइजेस वगैरे विचारा तर लास वेगास आहे इकडे थोडं सगळं कॉस्टली आहे. फक्त एवढ्याशा ह्याचं आमचं बिल झालं आहे $40, म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 3200 रुपये. म्हणजे इंडियामध्ये बघा ना किती स्वस्त आहेत सगळ्या गोष्टी, पण अमेरिकेत ह्या गोष्टींसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. सो चला मग आता आम्ही आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करतो.
सो हे जे तुम्हाला समोर मोठं असं हॉटेल दिसत आहे, हेच ते हॉटेल आहे आणि हे माझं ड्रीम हॉटेल आहे. मी एका कोरियन सीरियलमध्ये हे हॉटेल पाहिलं होतं आणि तेव्हापासून माझी खूप इच्छा होती, की या हॉटेलमध्ये आपण एकदा तरी जायचं, इथे राहायचं आणि इथे काय-काय आहे सगळं बघायचं. सो फायनली तो दिवस आलाय आणि फायनली ती माझी इच्छा पण पूर्ण होणार आहे. सो पुढचे काही दिवस आम्ही ह्या हॉटेलमध्ये राहणार आहोत. सो ह्या हॉटेलचा पूर्ण एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हे हॉटेल बाहेरून कसं आहे, आतून कसं आहे, सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि हे व्हिडिओ लास वेगासचे एन्जॉय करा. हॉटेलमध्ये आलो आहोत आणि नेक्स्ट हॉटेल आमचं कोणतं आहे ते आहे बेलाजिओ. बेलाजिओ हॉटेल हे लास वेगासमधलं खूप फेमस 5 स्टार हॉटेल आहे आणि ज्या हॉटेलमध्ये माझं येण्याचं स्वप्न होतं. सो आज आम्ही तिथे आलेलो आहोत. सो आता आम्ही अगोदर चेक इन करतो आणि चेक इन झाल्यानंतर पूर्ण हॉटेल कसं आहे हे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो चला आपण चेक इन करूया. हॉटेलच्या ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. कॅडिलॅक आहे, GMC आहे, सबर्बन आहेत. सगळ्या लक्झरी अमेरिकेमध्ये असलेल्या सगळ्या लक्झरी कार्स ह्या बेलाजिओ हॉटेल्स प्रोव्हाइड करतात कस्टमरसाठी ते पण. सो चला आतमध्ये जाऊया. सगळं हॉटेल दाखवायला मला चेक इनची प्रोसेस बाकी आहे ती करून घेऊया. सुंदर आहे स्ट्रक्चर विचारायला एकदम छान फील आलेलं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर हॉटेल आहे. लॉबी थोडी सुंदर बनवली आहे आणि इकडे बघा चेक इन साठी आहे. सो त्यांचा सर्व्हिस डेस्क खूप सुंदर बनवलेला आहे. जसे एअरपोर्ट वरती चेक इन चेकआउटची प्रोसेस असते तसं त्यांनी सेम बनवलेलं आहे. चेक इन करून आता आम्ही आलो आहोत आणि आमची रूम आहे 6th फ्लोअरवर. सो चला आता बेलाजिओच्या रूम आतून कशा आहेत ते बघूया. आणि बाहेरचं तुम्ही स्ट्रक्चर इकडे बघू शकता किती छान आहे. पूर्ण एकदम लक्झरी आहे.
खूप सुंदर वाटते, म्हणजे आत आल्यानंतरच त्या हॉटेलचं काय फील आहे ना ते समजतं. सो चला रूम मध्ये जाऊयात आपण. सो फायनली आम्ही आमच्या रूम मध्ये पोहोचलेलो आहोत. सो चला आता आतमध्ये जाऊया आणि बेलाजिओच्या रूम कशा आहेत ते बघूया. सो लेट्स गो. सो वेलकम टू द रूम. सो ह्या साईडलाच बाथरूम आहे. सो तुम्ही बघू शकता बाथरूम कसं आहे. ते मी तुम्हाला दाखवते. सो इकडे काही ड्राय फ्रुट्स आहेत, सॅलड आहे आणि पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत. इकडे छान असं बारच्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो यांचा फ्रीज इथे आहे आणि फ्रीज मध्ये तुम्ही बघू शकता काय 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 दिलेलं आहे. लास वेगास मध्ये अल्कोहोल खूप खूप चालतं, म्हणजे लोक इकडे मग अल्कोहोल आणि सिगरेट वगैरे गांजा ह्या सगळ्या गोष्टी ओपनली पिताना दिसतात. सो त्याच्यामुळे यांनी तेवढं सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ते तुम्ही बघू शकता त्यांनी ना हा एक डिव्हाइस दिलाय. हा खूप छान युजफुल असं डिव्हाइस दिलेला आहे. सो ह्याच्यामध्ये ना भरपूर फीचर्स आहेत. त्याच्यावरून पूर्ण रूम कंट्रोल करू शकतो, टीव्ही पण कंट्रोल करू शकतो आणि मोबाईल पण चार्ज करू शकतो. सो हा वायरलेस चार्जर दिलेला आहे. सो तुम्ही बघू शकता मी मोबाईल ठेवला आणि त्याचं चार्जिंग कनेक्ट झालेलं आहे. सो छान, म्हणजे लक्झरी रूम मध्ये काय काय असतं त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आम्ही ह्याच्यातला बेलाजिओ मधला फुल्ली लक्झरी प्रीमियम रूम बुक केला होता आणि सगळ्यात छान काय आहे तर ते तुम्हाला मी आता दाखवते. सो हा बघा व्ह्यू, एकदम ऑसम व्ह्यू आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता की बेलाजिओचा हा पूर्ण बॅक साइडचा नाही सॉरी बेलाजिओचा हा पूर्ण बाहेरचा एरिया जो आहे तो दिसतोय आणि खूप छान सुंदर असं आहे. आणि इथं ना बेलाजिओचा फाउंटन खूप फेमस आहे. लास वेगास मध्ये येणारे प्रत्येक टुरिस्ट हा फाउंटन शो बघण्यासाठी येतो. सो तिथे तुम्हाला पाणी दिसत असेल. सध्या तो बंद आहे. किती वाजता चालू होतो मला आयडिया नाहीये, मे बी संध्याकाळच्या वेळेला चालू करत असतील. सो तिकडे फाउंटनचा शो आपण इथे बसून बघू शकतो. आणि पॅरिस हॉटेल आहे, त्या पॅरिस हॉटेलचा पण पूर्ण लुक इथून दिसतोय. आणि बऱ्यापैकी फ्लॅमिंगो हॉटेल पण इथलं फेमस आहे. सो फ्लॅमिंगो हॉटेलचा पण व्ह्यू इथून दिसतोय. खूप सुंदर, खूप छान असा व्ह्यू आहे. आणि सगळ्यात छान काय गोष्ट माहितीये त्यांनी आम्हाला सांगितली की जो तो फाउंटन आहे तिकडे चालू होणार तो आम्ही इथे बसून आम्हाला हव्या त्या म्युझिक वरती त्याला प्ले करू शकतो. सो त्याने इथं कनेक्शन तसं दिलेलं आहे. टीव्ही वरती जे आम्ही म्युझिक लावणार ते म्युझिक तिथे फाउंटनला कनेक्ट होणार आणि तो फाउंटन शो आपल्याला हवा त्या म्युझिक मध्ये आपण प्ले करू शकतो. म्हणजे किती छान, म्हणजे मला हे एक्सपेक्टेड नव्हतं की म्हणजे ह्या प्रीमियम रूम मध्ये आणि तेवढं म्हणजे ते पण फीचर भेटेल. मला असं वाटलं होतं की फक्त फाउंटन व्ह्यू फक्त बघायला भेटेल रूम मधून, पण नाही, त्यांनी ते पण फीचर ऍड करून दिलं की इथून म्युझिक इथं लावून त्याचा शो तिकडे बघू शकतो. सो खूप धम्माल मजा येणार आहे. तो संध्याकाळ झाली की मग मी ट्राय करेन जर आम्ही रूम मध्ये अवेलेबल असू, फिरायला बाहेर नाही गेलं तर तो इथं म्युझिक कनेक्ट करून एवढ्या फाउंटन वरती त्याचा फील घेण्याचा एन्जॉय मस्त करणार आहोत. आणि
वातावरण कसं आहे लास वेगास मधलं विचाराल तर सध्या एकदम हॉट टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे दिवसाचं जरा बाहेर फिरायला जायचा प्रॉब्लेम आहे, पण थोडं संध्याकाळनंतर बाहेर फिरायला जाऊ शकतो. पण दिवसा पण लोक बाहेर खूप क्राऊड दिसतोय, कारण बरेचसेच लोक आता हे सगळ्यांना सुट्ट्या आहेत अमेरिकेमध्ये, सो टुरिस्ट लोक पण भरपूर बघायला भेटतात. आणि तुम्ही खाली कसिनो पण बघितलं की बेल्लाजिओचा कसिनो खूप मोठा आहे आणि खूप फेमस आहे. सो मी तुम्हाला सगळा कसिनो पण दाखवणार आहे आणि बाकीचं सगळा बेल्लाजिओचं जे काही हॉटेलचं जेवढं काय आहे ते सगळं तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.